खर तर हे शहर आणि त्याचा विकास ज्यांच्या जीवावरती होताना आपण सगळेजण बघतो, तो या समाजातला घटक म्हणजे कामगार. आणि त्या कामगाराच्या मेहनतीवरती हे शहर उभं राहतं. पण त्या कामगारांसाठीच हॉस्पिटल, त्या कामगारांसाठीच ऑफिस हे कसं असावं, याची जेव्हा आम्ही व्याख्या बघण्यासाठी आलो, आम्ही स्वतः ह्याचा अनुभव घेतला, तेव्हा आम्हाला जाणवलं की ह्याची खऱ्या अर्थानं किती दुर्दशा झालेली आहे. म्हणजे ही इमारत आज पडेल की उद्या, अशा स्थितीमध्ये शेवटच्या घटका मोजते. स्टील ओपन झालेलं आहे, बीम्सला पिलर्सला तडे गेलेले आहेत, कधीही इमारत कोलॅप्स होऊ शकेल अशा पद्धतीची स्थिती आहे. आणि त्यामुळे हा विषय जेव्हा माझ्या समोर आला, तेव्हा या विषयावरती मदत केली पाहिजे, या विषयामध्ये सहकार्य केलं पाहिजे, ही भावना तर माझ्या मनात आली. पण त्या ठिकाणी आमचे राष्ट्रीय कामगार एकजूट संघटनेचे आमचे युवा सहकारी प्रतीक मेहत्रे असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, आमचे या ठिकाणी देवीदासजी खेडकर, संदीप म्हात्रे, आकाश पाटील जे असतील, आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रत्यक्ष आलो आणि भेट देऊन काय स्थिती आहे हे पाहावं, या हेतून या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला जाणवलं की हो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी दुर्दशा झालेली आहे. आणि त्यामुळे अधिकाऱ्यांशी भेटलो. अधिकाऱ्यांनी सन्माननीय रोहन रुमाले जी आहेत, की ज्यांच्या माध्यमातून एक चांगला इनिशिएटिव्ह, पॉझिटिव्ह मानसिकता त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाली. आणि जे काही रिपोर्ट्स त्यांनी सादर केलेत, त्यानुसार स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सुद्धा ही इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आता ह्यावरती मार्ग काढणं, तात्काळ या विषयाला प्रस्तावाचं स्वरूप देऊन या इमारतीला सुसज्ज कसं करता येईल, आमच्या माथाडी कामगारांसाठी एक हक्काचं माथाडी भवन, कामगार भवन इथे तयार करता येईल का, त्यासाठी आम्हाला सातत्याने पाठपुरावा करायला लागेल. ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पण हे सगळं करताना आजपर्यंत ही झालेली दुर्दशा, आतापर्यंतच्या अधिकाऱ्यांनी केलेलं दुर्लक्ष, हे खरं तर या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे. आणि त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आम्ही घेतलेला आहे. त्या अनुषंगानं या अधिवेशन काळात सुद्धा आम्ही हा विषय उपस्थित करू आणि त्यात जो काही संघर्ष करावा लागेल, जो काही पाठपुरावा करावा लागेल, तो आम्ही करू. या ठिकाणी खरं तर हॉस्पिटल आहे, डॉक्टर या ठिकाणी अवेलेबल आहेत, ते त्यांच्या पद्धतीने चांगलं काम करतायत. पण त्या ठिकाणी जर का फॅसिलिटी चांगली नसेल, जर का इमारत चांगली नसेल, बसण्याचं ठिकाण चांगलं नसेल, या ठिकाणी आल्यानंतर आमच्या कामगार बांधवाला, माथाडी आमच्या बांधवाला, ज्याचं खरं तर हातावरचं पोट आहे, त्याला जर का त्याच्या चेहऱ्यावरती हास्यच उमलणार नसेल, एक नकारात्मकता जर का या इमारतीमध्ये असेल, कारण त्या ठिकाणी दुर्दशा आहे. आणि त्यामुळे जर का त्याला आम्ही चांगले क्षण द्यायचे असतील, त्याच्या हक्काचं हे ऑफिस, त्याच्या हक्काचं हे हॉस्पिटल जर का आम्हाला सुसज्ज करायचं असेल, तर आम्हाला ह्यात प्रयत्न करावे लागतील. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या विषयामध्ये लक्ष घालू आणि एक जबाबदारी म्हणून या विषयात चांगलं काय करता येईल, ही इमारत सुसज्ज कशी करता येईल, यासाठी तातडीनं आम्ही प्रयत्न करू. यासाठीचा आमचा आजचा हा दौरा होता. पाहणी प्रत्यक्ष आम्ही केली आणि लवकरच याला मुहूर्त रूप येण्यासाठी काय करावं लागेल ते करू.